रस्त्यात पडलेला खड्डा दिसण्यासाठी मनसेची अनोखी शक्कल, मटका लावून पालिकेचा केला निषेध। नालासोपाऱ्याच्या चंदननाका येथील रस्त्याच्या मधोमध मुख्य गटाराचे झाकण तुटले आहे। या तुटलेल्या झाकणामुळे अनेक दुचाकीस्वार पडून अपघात होत आहेत। वारंवार घडत असलेल्या अपघातांमुळे परिसरातील मनसेच्या वाहतूक सेनेच्या टेम्पो चालकांनी त्या खड्ड्यात बांबूला मटके पालते घालून काठीवर उभे केले आहे। यामुळे मडक्याच्या साह्यामुळे आता अपघात होणार नाही, खड्डा दिसून येऊ लागला आहे। मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तुटलेल्या झाकणाची तक्रारी देऊन सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील टेम्पो चालकांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा। मी सुभाष जाधव, महाराष्ट्र नंदन शाखा अध्यक्ष। काय सांगाल, तुमच्या जो बस टेम्पो स्टँड आहे, टेम्पो स्टँडच्या समोर तुम्ही एक मडका ठेवलेला आहे, काय नक्की कारण आहे? कारण की आज सकाळी मी 9:30 वाजता इथे आलो ना, तर एक अपघात झाला इथे बाईक वरती। एक बाईक या गटारात पडून पडला, तो अपघात झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय। तुम्ही तिकडनं तो मटका आणून बांबू लावून तो बंद करण्यात आहे। इथल्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून बोलून सुद्धा तो रोड बनत नाही। कृष्णा पाटील, प्रभाग क्रमांक 1चा कृष्णा पाटील, त्यांना फोटो पण पाठवले, तरी त्या त्याच्यावर काही कारवाई करत नाही। कसली वाट बघताय? माणसं मरण्याची वाट बघताय की काय? काय मागणी काय? मागणी आम्हाला रस्ते व्यवस्थित पाहिजे। त्यांनी इथल्या अर्धा पॅच मारलाय, अर्धा सोडून टाकलाय। तिकडे पण रोज दुर्घटना होते। माणसं मरायची लोक वाट बघत बसतायत का? तिकडे चेंबर तुटलाय। काल एक माणूस, माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा, पूर्ण चेंबर मध्ये 5 फूट माणूस आतमध्ये पडलाय, ते पण त्यांना दिसत नाही। आज 1 महिना झाला तर ते पण बनवत नाही।